गेलं तर प्रतीक स्पोर्ट्स हा एक जिल्ह्यातील एक मातब्बर संघ, त्याच्या समोर एक गावातील बिलॉंग करणारा एक यंग बॉय संघ एक तगडा आव्हान स्वीकारताना पाहायला मिळते. पॉइंट टेबल असेल 20-17. दमकम दाखवणारी खेळी, ओहो काय खेळी पाहायला मिळते. लालाने केलेलं दमकम या ठिकाणी साईला दिली संधी. नक्कीच बघूया काय करतोय. नक्कीच सोहेल असेल चेंडूवर. राज या ठिकाणी क्लिअर करण्याचा इरादा. नक्कीच चेंडू तर भरपूर उंच उडवलाय. पुन्हा एकदा गौरांग साईला दिली संधी. ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न, काय करतोय. नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न. हो हो हो, गुण मात्र जातोय प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. दमकम दाखवली जाते. कमबॅक केला जातोय. 18-20 चा चाललेला खेळ 2 गुणांची आघाडी मोडणार का. कारण का प्रतीक स्पोर्ट्स देखील या ठिकाणी हार मानायला सज्ज नाहीये. अप्रतिम सर्व्हिस या ठिकाणी मोर यांची. या ठिकाणी पाहूया गौरांग असेल, वरुणला दिलेली संधी. ओहो काय घडतंय. चूक मात्र होते. गुण मात्र जातोय प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. सामना ऑन झालाय. पॉइंट टेबल असेल 19-20 चुरस झाली आहे. प्रतीक स्पोर्ट्स संघ देखील आता जवळपास येण्याचा प्रयत्न करतोय. एका गुणाची आघाडी या ठिकाणी मोडणार का. ओहो अप्रतिम सर्व्हिस. बघूया काय घडतंय. साहिल कुमार ओहो दर्जेदार प्रयत्न फसतोय. गुण मात्र जातोय. नक्कीच यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये पॉइंट टेबल ऑन असेल 21-19 2 गुणांची आघाडी नक्कीच असेल. पण दमकम दाखवण्याला गेला. ओहो लालाने केलेली खेळी. ओहो टेक मध्ये फसतोय आणि गुण मात्र जातोय प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. हार मानायची नाहीये. ज्या ज्या घामाची किंमत त्या घामाची किंमत मोजावी लागेल. सामना देखील महत्वपूर्ण क्षणावर येऊन टेपलाय. अप्रतिम खेळी या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. लाला असेल सर्व्हिस मार्कवर दर्जेदार खेळी. ओहो अप्रतिम स्मूथ सर्व्हिस म्हणावी लागेल. गौरांग असेल पाहूया काय होतंय. ओ मिनारला दिली होती संधी. थोडस मिसअंडरस्टँडिंग होतंय. ब्लॉकिंग करण्याचा प्रयत्न, इरादा स्पष्ट केला. क्लिअर करण्याचा इरादा. बघूया दर्जेदार टेक. गौरांग कोणाला खेळवणार. साईला खेळवलं जाते. नाही 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 मित्रा फसलायस तू. 21 ऑल. सामन्यामध्ये आता खरा ट्विस्ट आहे. 21 ऑल. नक्कीच दमकम दाखवणारा खेळ मैदानाच्या दिशेने रंगतदार पाहायला मिळतोय. अप्रतिम कार्य दोन्ही संघांच्या दिशेने पाहायला मिळतंय. खरंच प्रेक्षक वर्गाला जर हा सामना आवडला असेल तर खरंच मनापासून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत या दोन्ही संघांना. कारण का सेमीफायनलचा सामना आहे. फायनलचं तिकीट आहे आणि फायनलचं तिकीट सहजासहजी मिळत नाही मित्रांनो. ज्यांनी सेमीफायनलचा सामना गमवलाय त्यांना त्या फायनलची किंमत मोजावी लागली आहे. नक्कीच या ठिकाणी सर्व्हिस मार्कवर असेल लाला. दमकम दाखवायला गेलं. अटॅकिंग खेळी या ठिकाणी म्हणायला गेलं. साहिल कुमार ओहो नक्कीच गुण घेऊन चाललाय. पॉइंट टेबल ऑन झालाय आणि आता कुठेतरी आगेकूच करण्याचा प्रयत्न साहिलला या ठिकाणी वारंवार खेळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पॉइंट टेबल ऑन असेल 22-21. महत्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी यंग बॉयज संघाकडनं केली जाते. दमकम दाखवली लागली जाते आणि खरंच ही स्पर्धा पूर्णत्वाला नेण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर राजवाडी क्रीडा मंडळ आणि भगवती स्पोर्ट्स संघाने भव्य दिव्य आयोजन. ओहो तू शेर तर मैं बब्बर शेर अशी स्थिती आली आहे. सामन्यामध्ये चढावड. आता बरोबरीमध्ये चाललेला सामना 22 ऑल. 25चा सेट आहे. 25चा सेट आहे. 22 ऑल. चुरस वाढली आहे. दुसऱ्या सेटची कमाल धमाल. तिसरा सेट लावणार का. ओ काय घडतंय. पारड जड होत चाललंय प्रतीक स्पोर्ट्स संघाचं. 1 गुण घेतलाय करा नक्कीच. 23-22 सुंदर असा सामना म्हणावा लागेल. सेमीफायनलचा ट्विस्टेड सामना. तिसरा सेट लावण्याची ताकद या सामन्यामध्ये पाहायला मिळते. दमकम दाखवावी लागेल. पाहूया साहिल कुमार या ठिकाणी काय करतोय. या ठिकाणी साहिल कुमार ऑन झालाय. गुण घेतलाय. नक्कीच सामना आता परत बरोबरीमध्ये आणलाय. 23 ऑल. ऑलचा चाललेला खेळ. दमकम दाखवायला गेलं. प्रज्वलला आणलं गेलंय. प्रज्वल काय ओहो काय टेक केलाय.
बघूया काय होतंय. गौरांकडनं होणारी खेळी दमकम दाखवावी लागेल. अटॅकिंग खेळी करावी लागेल. चूक घडते, चुकीला माफी नसेल. काय घडतंय या क्षणाला ही घडलेली चूक नक्कीच पराभवाच्या छायेखाली जाण्याची शक्यता वाटते. 19 ओव्हरला खेळला गेलेला खेळ असाच कायसा चुकीचा पराक्रम या ठिकाणी घडला गेलाय आणि विजयाच्या वाटचालीमध्ये कुठेतरी एक पाऊल मागे दडलं गेलंय असं पाहायला मिळतंय. पॉइंट टेबल असेल मॅच पॉइंट 23. एका गुणाची आवश्यकता असेल. फायनलचं तिकीट एका पायरीवर येऊन थांबलं यंग बॉयज संघाच्या खात्यावर. अप्रतिम खेळी मैदानाच्या दिशेने रंगताना पाहायला मिळते. दोन्ही संघ झुंज देताना पाहायला मिळते. पण या ठिकाणी मला वाटतं प्रतीक स्पोर्ट्स देखील हार मानणारा नाहीये. या ठिकाणी जर प्रतीक स्पोर्ट्स संघाने हा गुण घेतला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत वाढेल मित्रांनो. आणि नक्कीच रंगत वाढलीच पाहिजे. महाअंतिम 16 सुपर 4 ज्या टीम्स आहेत त्या सेमीफायनलला येऊन धडकल्या आहेत. म्हणजे खेळ देखील तसाच असणार मित्रांनो. अप्रतिम खेळी बघूया काय होतंय. प्रज्वल असेल सर्व्हिस मार्क वर. युवा सितारा म्हणून ज्याची ओळख केली जाते तोच प्रज्वल. बघूया काय घडतंय. बघूया काय घडतंय. नक्कीच विजयाची वाटचाल काय होणार आहे. ब्लॉक करण्याचा प्रयत्न मध्ये ट्विस्ट. बेस्ट 2 सलग 2 गुण. आता खरी रंगतदार स्थिती. बेस्ट 2 सलग 2 गुण घ्यायचे आहेत मित्रांनो. जो संघ सलग 2 गुण घेणार तोच या सेटला जिंकणार किंवा मॅच जिंकणार. ओहो ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न प्रतिम आहे आणि मुख्य ऑन झालाय. आता ऍडव्हान्टेज भेटलाय यंग बॉयज संघाला आणि या ऍडव्हान्टेजचा वापर कसा करणार. एका गुणाची आवश्यकता असेल यंग बॉयज संघाला आणि 2 गुणांची आवश्यकता असेल. ओहो दर्जेदार टेक म्हणावे लागेल. मिनारेचा पाव्या काय होते. वरून वारसे असेल. ओहो अप्रतिम खेळी दर्जेदार टेक. या ठिकाणी हार मानायला तयार नाही आहेत. पुन्हा एकदा गौरंग असेल. काय होतंय मुकेला दिली संधी. ओहो लालाने देखील दर्जेदार टेक केलाय. दर्जेदार खेळ. विशाल याच्याकडनं ब्लॉकिंग देखील. ओहो प्रयत्न बसतोय. सामना जिंकला जातोय. यंग बॉयज संघ फायनलचा देखील प्राप्त करतोय. महत्वपूर्ण सामना संघाने तिला माझ्याकडनं रात्र नाही स्वप्न बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते. वेळ नक्की बदलते. कृपया प्रतीक स्पोर्ट्सने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. सन्मानपूर्वक तुमचा आदरयुक्त या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रतीक स्पोर्ट्स संघाने येऊन स्टेजवर आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अप्रतिम खेळी केली आहे. निराशजन होऊ नका मित्रांनो. येणारा काळ आपल्याला उत्तर द्यायचं आहे. यानंतर होणारा सामना भगवती स्पोर्ट्स घरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याच्या विरुद्ध असेल महालक्ष्मी कुवार भाव संघ. एक तुल्यबळ संघांमध्ये होणारा सामना.